दिस इज अवर लेक्चर नंबर 4. आजचं आपलं हे चौथं लेक्चर आहे. मागच्या लेक्चरला आपण डॉट प्रॉडक्ट किंवा त्याला आपण स्केलर प्रॉडक्ट म्हटलेलं आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या. आता आपण वेक्टर प्रॉडक्ट त्यात आपण क्रॉस प्रॉडक्ट वेक्टर प्रॉडक्ट और क्रॉस प्रॉडक्ट. बघा आपण अगोदर सांगितलं की दोन प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत. एक आहे तो स्केलर प्रॉडक्ट, त्याला आपण डॉट प्रॉडक्ट म्हटलं. त्याच्यामध्ये दोन वेक्टर्सचा जर प्रॉडक्ट घेतला तर जी येणारी क्वांटिटी आहे ती स्केलर असते. तिला आपल्याला मॅग्निट्यूड असते, फक्त डायरेक्शन मात्र असत नाही. आणि हा जो प्रॉडक्ट आहे इथं आपण दोन वेक्टरचा जर प्रॉडक्ट घेतला तर येणारी क्वांटिटी ही वेक्टर असते. त्याला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन या गोष्टी असतात. मग आपण इथे हे बघणार आहे. बघा समजा माझ्याकडे दोन वेक्टर्स आहेत. हा पी बार हा एक वेक्टर आहे आणि समजा क्यू बार हा दुसरा वेक्टर आहे ज्यांच्यामध्ये अँगल थीटा एवढा आहे. मग इथं आपल्याला पी बार क्रॉस क्यू बार याला आपण वेक्टर प्रॉडक्ट किंवा क्रॉस प्रॉडक्ट म्हणणार आहे. हा डिफाइन करायचा आहे. कसं डिफाइन करणार आहे इथं? पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन थीटा इंटू एन कॅप. पी ही पी बार या वेक्टरची मॅग्निट्यूड आहे, क्यू ही क्यू बारची मॅग्निट्यूड आहे. साइन थीटा इट इज द स्मॉलर अँगल बिटवीन पी बार अँड क्यू बार. बघा पी बार आणि क्यू बार मध्ये दोन अँगल्स आहेत. म्हणजे हा जो अँगल आपण मोजला इथला हा स्मॉलर आहे आणि तुम्ही असा पण मोजू शकता. हा तुमचा लार्जर अँगल आहे. पण आपण घेताना काय करणार आहे तिथं थीटा बी द स्मॉलर अँगल बिटवीन पी अँड क्यू. हा आपल्याला पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन थीटा इंटू एन कॅप. आणि एन कॅप काय आहे किंवा त्याला एन बार म्हटलं तरी चालेल. इट इज अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ दिस प्रॉडक्ट. हा प्रॉडक्ट ज्या दिशेने त्या दिशेने असलेला तो युनिट वेक्टर आहे. मग आता इथं तुम्हाला डायरेक्शन कशी दिली तर डायरेक्शन इथं तुम्हाला राईट हँड रूल न दिली. राईट हँड स्क्रू रूल. राईट हँड स्क्रू रूल. काय हा राईट हँड स्क्रू रूल? बघा स्क्रू कुठल्या दिशेने फिरतो? या दिशेने, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे आपण जर असं हा राईट हँड मध्ये स्क्रूची दिशा फिरण्याची पकडली. बघा मी पूर्ण मराठीत सांगते तुम्हाला. मग ही जी फिंगर्स आहेत, फिंगर शोज डायरेक्शन ऑफ द स्क्रू इन विच इट रोटेट्स. then this thumb shows the direction of that vector. म्हणजे ऍक्सिसची डायरेक्शन आहे वरच्या दिशेनं ती दाखवते. आता इथं मला कसं दाखवता येईल बघा. तर इथं माझ्याकडे पी बार क्रॉस क्यू बार. मग काय होईल? इकडून इकडे डायरेक्शन आहे बोटांची. मग तुमचा वेक्टर जो असेल तो बाहेरच्या दिशेने असेल, आउटसाइड द ब्लॅकबोर्ड. वाटलं तर मी तुम्हाला आता मला आउटसाइड दाखवता येत नाही, मी इथं दाखवतो. ही दिशा ही परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ ब्लॅकबोर्ड आहे. म्हणजे हा एन कॅप जो आहे इट इज अ युनिट वेक्टर इन दिस डायरेक्शन. या डायरेक्शन असलेला तो युनिट वेक्टर. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल की मग आपण इथं समजा मी क्यू बार क्रॉस पी बार असा प्रॉडक्ट घेतला, क्यू बार क्रॉस पी बार, तर इथं मला असं लिहिता येईल बघा पी क्यू साइन थीटा इंटू एन कॅप. आणि ही एन कॅपची दिशा पुन्हा राईट हँड स्क्रूनं दिलेली, कारण थीटा हा तुमचा स्मॉलर अँगल आहे. स्मॉलर अँगल म्हणताना काय होईल तिथं मला इथं दाखवता कसं येईल बघा.
तर या पद्धतीने दाखवते आता कसं, तर क्यू बार टू पी बार स्मॉलर अँगल आहे, असं नाही मोठा अँगल घ्यायचा आपल्याला. मग क्यू बार टू पी बार या अँगलनं मला ही दिशा काय होईल तिथं इनसाइड द ब्लॅकबोर्ड, म्हणजे मला इथं दाखवली तर ही दिशा मी खाली दाखवतो ती आतमध्ये इनसाइड द ब्लॅकबोर्ड, आणि ही तुम्हाला दिशा मिळते, डायरेक्शन मिळते कुठल्या रूलनं, तर राईट हँड स्क्रू रूलनं. आणि ही आपली डेफिनेशन आहे, पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा इंटू एन कॅप. कारण बघा पी क्यू साइन थिटा ही फक्त मॅग्निट्यूडच आहे, पण त्याला एन कॅप किंवा एन बार म्हणा. आपण कसं आय बार जे बार के बार हे काय करतो आपण, तर आय बार इज युनिट वेक्टर अलॉंग एक्स एक्सिस, जे बार हा काय युनिट वेक्टर अलॉंग वाय एक्सिस, के बार इज युनिट वेक्टर अलॉंग झेड एक्सिस. मग काय होईल तिथं, तर आपल्याला त्या पद्धतीनं काय सांगता येईल इथं, तर हे आपल्याला काय सांगता येईल, तर हे युनिट वेक्टर्स आहे. तसा माझा एन कॅप काय आहे, युनिट वेक्टर आहे, आणि त्याची दिशा तुम्हाला कोणी दिली, तर राईट हँड स्क्रू. बरोबर आहे, स्क्रूची तुम्हाला दिशा माहिती आहे नाही का. समजा की आपलं पेनचं टोपण जरी असं किंवा पेनचं ते हे असलं रिफिल बसायचं, ते आपण कुठल्या डायरेक्शनने फिरवतो, तर तो स्क्रू ज्या डायरेक्शनने बसायला पाहिजे त्याच डायरेक्शनने आपण फिरवतो. बरोबर आहे का. स्क्रू कुठल्या दिशेने, म्हणजे बघा काय करता येईल तिथे तुम्हाला, म्हणजे आता मला नेमकं सांगता येणार नाही, त्याला आपल्याला पाहिजेच होतं नट आणि बोल्ट. तर बोल्ट असतो तो असा फिरवतो आणि नट मात्र आपल्याला असा फिरवायला लागतो. बरोबर आहे का. तर त्या पद्धतीने आपल्याला हे सांगता येईल की आपल्याला डायरेक्शन. तर हे आपलं काय तिथं, तर क्रॉस प्रॉडक्ट किंवा व्हेक्टर प्रॉडक्ट. आता याचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे, हे मी जरा स्क्रॅच करतो. Characteristics of vector product or cross product. आपल्याला या ठिकाणी काय करायचे, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. बघा पहिली कॅरेक्टरिस्टिक, वेक्टर प्रॉडक्ट does not obey the commutative law of multiplication. वेक्टर प्रोडक्ट हा कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करत नाही. तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये स्केलर प्रोडक्ट मध्ये बघितलेलं पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू क्यू बार डॉट पी बार येत होतं, पण इथं मात्र तसं नाही. मला काय सांगते इथं, पी बार डॉट क्रॉस क्यू बार इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. आता हे कसं, मी आताच तुम्हाला येता आपण डायग्राम स्क्रॅच केली, तर आपल्याला पी बार क्रॉस क्यू बार पी टू क्यू असा क्रॉस प्रॉडक्ट घेतला, तर त्याची दिशा तुम्हाला राईट हँड रूलनं जी मिळाली त्याच्या विरुद्ध दिशा ह्याची मिळालेली. बरोबर आहे, मी वर दाखवलेलं खाली दाखवलेलं, म्हणजे डायरेक्शन बदलते ना, भले मॅग्निट्यूड सारखी असू द्या पण डायरेक्शन बदलते ना, मग हे इट इज नॉट इक्वल. म्हणजे काय सांगता येईल, पहिली कॅरेक्टरिस्टिक, वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबेज द कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. कॉम्युटेटिव्ह म्हणजे उलट सुलट करून चालणार नाही. जसं स्केलर प्रोडक्ट मध्ये उलट सुलट चालत होतं, पी बार डॉट क्यू बार म्हणजेच काय होत होतं, क्यू बार डॉट पी बार. पण इथं मात्र पी बार क्रॉस क्यू बार इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. तर ही आपली पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल, वेक्टर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. तुम्ही वेक्टर प्रोडक्ट obeys distributive law of multiplication. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हे काय करतं, तर ओबे करतं. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल बघा, ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार, ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार. हे कसं मला लिहिता येतं, which is equal to a बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. म्हणजे डिस्ट्रीब्यूट केलं, ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार. तर ह्या ए बारला आपण वेगवेगळा प्रोडक्ट घेऊन आपण त्यांची बेरीज ही करू शकतो. आणि हा जो लॉ आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे तुम्ही आता ऍडिशन करू शकता, ए
बार क्रॉस बी बार प्लस सी बार प्लस डी बार ई बार किती पण वाढवा तशी हे तुमचे ब्रॅकेट्स काय होतील वाढत जातील. हे आपलं जनरलायझेशन झालं. तर ही आपली दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला काही थोडेसे पुढच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रॉडक्ट बघायचे. बघा स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रॉडक्ट. स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रॉडक्ट काय लक्षात घ्यायचं आपल्याला पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मी पी क्यू साइन थीटा इंटू एन कॅप असं म्हणतो. ही आपली डेफिनेशन्स आहे. इथं आपण थीटाच्या व्हॅल्यूज बदलून बघूया. पहिल्यांदा मी लिहितो थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. दुसऱ्यांदा घेतो मी इथं थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. आणि तिसऱ्यांदा मी घेतो इथं थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. बघा थीटा इक्वल टू 0 डिग्री. थीटा इक्वल टू 0 डिग्री मला हे पी बार क्रॉस क्यू बार कसं म्हणता येईल पी क्यू साइन 0 इंटू एन कॅप. पण साइन 0 हा 0 असतो म्हणजे हे असणार 0. दुसरी घेऊया पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन 90 इंटू एन कॅप म्हणजे मला इथं पी क्यू इंटू एन कॅप कारण साइन 90 हा काय असतो 1 असतो. आणि तिसरा बघूया इथं थीटा इक्वल टू 180 डिग्री पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू इंटू साइन 180 डिग्री इंटू एन कॅप. पुन्हा साइन 180 हा पण 0 असतो आणि म्हणताना काय होईल इथं 0 होईल. कळतंय का बघा. म्हणजे काय लक्षात घ्या इथं तर जर तुमचे दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल असतील पॅरललचा अर्थ काय थीटा इक्वल टू 0 डायरेक्शन सेम म्हणजे त्यांची मॅग्निट्यूड काही का असेल पण डायरेक्शन सेम असली तर ते पॅरलल झाले. त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा काय असतो नेहमी 0 असतो. नंतर तुमचे जर दोन वेक्टर्स हे अँटी पॅरलल असतील अँटी पॅरललचा अर्थ काय एकाची दिशा इकडे एकाची दिशा उलटी बरोबर एकमेकाच्या विरुद्ध ते अँटी पॅरलल. आणि मग त्यावेळी सुद्धा काय होतं त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट वेक्टर प्रॉडक्ट हा 0 येतो. आणि जर दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट काय येतो सरळ दोघांच्या मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि मधल्या अँगलला तुम्ही त्या पद्धतीनं कॅल्क्युलेट हे करू शकता. म्हणजे कधी कधी आपल्याला क्वेश्चन मध्ये असं पण येतं की शो दॅट द टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर आर अँटी पॅरलल टू इच अदर. मग अशा वेळी काय करायचं त्या दोन्ही वेक्टरचं क्रॉस प्रॉडक्ट घेऊन बघायचा. तो जर 0 आला तर ते काय असणार एकमेकाला पॅरलल. कधी कधी असं पण येतं मी मागच्या पिरियड मध्ये थोडं बोलतो शो दॅट टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर दाखवायसाठी काय करायचं दोघांचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा कारण cos 90 0 असतो ना पी क्यू कॉस थीटा त्यातला थीटा हा जर 90 झाला म्हणजे परपेंडिक्युलर झालं तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट किंवा त्याला आपण काय म्हणतो स्केलर प्रॉडक्ट हा 0 असतो. म्हणजे तुम्हाला परपेंडिक्युलर दाखवायचं असेल तर तुम्ही त्यांचा कुठला प्रॉडक्ट घ्या डॉट प्रॉडक्ट घ्या आणि तो 0 आला तर ते परपेंडिक्युलर आणि क्रॉस प्रॉडक्ट 0 आला तर ते कसे असतील एकमेकाला पॅरलल. तर हे बारकावे आपल्याला क्वेश्चन्स विचारल्यानंतर आपण सोडवायची कशी उत्तरं कशा पद्धतीने विचार करायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल. तर ही आपली तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर आपण पुढचा भाग बघूया. ही स्क्रॅच करतो. चौथी कॅरेक्टरिस्टिक इफ पी बार is equal to q bar then p bar cross q bar is equal to 0. काय बघा आपले काय इथे येतं तर p bar आणि q bar हे जर सारखे असतील सारखेच अर्थ काय having same magnitude and same direction. मग बघा मॅग्निट्यूड सेम आहे तर ठीक आहे त्याचा भाग काय नाही पण डायरेक्शन सेम असल्यामुळे त्यांच्यातला अँगल काय झाला 0 झाला आणि अँगल 0 झाला तर साइन थीटा साइन 0 हा 0 येणार आणि मग ते काय होईल तर इक्वल वेक्टर्स असतील तर त्यांचे काय होतील क्रॉस प्रॉडक्ट हा 0 येतो. आता याचा आपल्याला थोडंसं पुढे जाऊन बघायचंय. मी असं म्हटलं मी काल म्हणजे आता पण सांगितलं काल पण सांगितलं आय बार हा युनिट वेक्टर अलॉंग एक्स एक्सिस आहे जे बार हा युनिट वेक्टर अलॉंग वाय एक्सिस आहे आणि के बार हा युनिट वेक्टर अलॉंग झेड एक्सिस आहे. मी जर असा प्रॉडक्ट घेतला बघा आय बार क्रॉस आय बार तर हा पण 0 येणार म्हणजे जे बार क्रॉस जे बार म्हणजे के बार क्रॉस के बार हे काय असणार 0. येते लक्षात.
आय बार क्रॉस आय बार, जे बार क्रॉस जे बार आणि के बार क्रॉस के बार हे इक्वल वेक्टर्स आहेत ना. त्यांची मॅग्निट्यूड भले युनिट आहे म्हणून ती सारखीच आहे, पण डायरेक्शन मात्र सेम असल्यामुळं त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट काय येणार तिथं 0 येणार. आणि मला पुढचं पण सांगायचंय. समजा मी असं घेतलं आय बार क्रॉस जे बार किंवा जे बार क्रॉस के बार किंवा के बार क्रॉस आय बार, किंवा मी उलट पण घेतो जे बार क्रॉस आय बार, किंवा मी असे लिहितो के बार क्रॉस जे बार किंवा आय बार क्रॉस के बार. मग आता ह्याचं कसं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. काय होतं, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिसच्या दिशेनं आय बार आहे, वाय ऍक्सिसच्या दिशेनं जे बार आहे, बरोबर आहे का. आणि मग मी एक्स टू वाय तर मला काय होणार प्लस के बार, नाही का. एक्स टू वाय समजा असं इमॅजिन करा, ही लाईन म्हणजे इकडची भिंतीची आणि क्रॉस सेक्शनची लाईन म्हणजे एक्स ऍक्सिस आहे आणि फरशीची आणि त्या म्हणजे भिंतीची लाईन क्रॉस सेक्शनल ती वाय ऍक्सिस आहे. तर उभा ऍक्सिस आहे तो झेड ऍक्सिस येणार. मग मला क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आहे, तर काय होणार आय बार क्रॉस जे बार म्हणजे के बार येणार. मग मला इथे लिहिलं का बघा, आय बार क्रॉस जे बार म्हणजे के बार. आणि मग तुम्हाला मी पुढचं सांगून ठेवतो बघा, असं लिहिलं आपण आय जे के, तर असं घेतलं तर आय बार क्रॉस जे बार के बार, जे बार क्रॉस आय के बार म्हणजे आय बार येणार आणि के बार क्रॉस आय बार म्हणजे जे बार येणार, बरोबर आहे. आणि आता तुम्हाला मी सांगितलेलं उलटा करून बघा, जे बार क्रॉस आय बार म्हटलं की खाली जाते मायनस के बार, बरोबर, मायनस के बार, के बार क्रॉस जे बार मायनस आय बार आणि आय बार क्रॉस के बार मायनस जे बार. तर हे बारकावे तुम्हाला पुढे आपल्याला लागणारच आहेत, त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवले. येते लक्षात. तर ही आपली कुठली कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याला वाटलं तर आपण काय म्हणूया तर इक्वल वेक्टरची कॅरेक्टरिस्टिक. पी बार इक्वल टू क्यू बार असेल तर पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय असतं 0 असतं. हे तुम्हाला या ठिकाणी सांगून ठेवलं. आता ऍक्च्युली आपल्याला काय करायचं इथं तर पी बार आणि क्यू बार यांचं क्रॉस प्रॉडक्ट कशा पद्धतीने घेता येईल ही पुढची कॅरेक्टरिस्टिक आहे. मी ही पद्धत जरा आपल्याला आता फळाच लागणार आहे, त्यामुळे मी हे पुसतो. मग आपल्याला ही चौथी करायची झाली. पाचवी बघूया. आता बघा आपल्याला ऍक्च्युअल फॉर्म्युला शोधून काढायचा आहे. बघा पाचवी कॅरेक्टरिस्टिक पी बार इज इक्वल टू मी असं लिहिलं आय बार पी एक्स प्लस जे बार पी वाय प्लस के बार पी झेड आणि क्यू बार इज इक्वल टू आय बार क्यू एक्स प्लस जे बार क्यू वाय प्लस के बार क्यू झेड. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 आणि मला पी बार क्रॉस क्यू बार घ्यायचं. मला याचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. पी बार क्रॉस क्यू बार कसं करणार आहे मी सरळ आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ह्याच्यात टाकून दिल्या. आय बार पी एक्स प्लस जे बार पी वाय प्लस के बार पी झेड क्रॉस आय बार क्यू एक्स प्लस जे बार क्यू वाय प्लस के बार क्यू झेड. ठीक आहे. तुम्हाला हे इक्वेशन आणि इक्वेशन 2 आपण फक्त या इक्वेशन मध्ये ठेवलं. टी बार क्रॉस क्यू बार मध्ये दोन ब्रॅकेटचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला. आता आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरून टाकू, प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करून टाकू. कसं होईल बघा, विच इज इक्वल टू इकडे सर्कल लिहितो मी आय बार पी एक्स क्रॉस हा का ब्रॅकेट घेऊ. काय होईल बघा आय बार क्यू एक्स, जरा लक्ष ठेवा कुठेतरी चुकण्याची शक्यता होते, क्यू आय प्लस के बार क्यू झेड. ह्याला आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकला तो प्लस जे बार पी वाय, जे बार पी वाय क्रॉस अख्खा ब्रॅकेट आय बार क्यू एक्स प्लस जे बार क्यू वाय प्लस के बार क्यू झेड प्लस आता हे के बार पी झेड क्रॉस आय बार क्यू एक्स प्लस जे बार क्यू वाय प्लस के बार क्यू झेड. आणि आता पुन्हा हे प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करू. आता आपण पहिल्या ब्रॅकेट मध्ये फक्त डिस्ट्रीब्यूट केलं ना प्रत्येकाला तिकडचं ब्रॅकेट. आता ते तिकडचे प्रत्येकाला वेगवेगळे लिहू. काय काय होईल बघा आय बार क्रॉस आय बार, आय बार क्रॉस आय बार पी एक्स क्यू एक्स प्लस आय बार क्रॉस जे बार पी एक्स क्यू वाय प्लस आय बार क्रॉस के बार पी एक्स क्यू झेड. मला ते समजायला काय अडचणच नाही याच्यामध्ये.
सरळ साधं मॅथमॅटिक्स आहे. विच इज प्लस जे बार क्रॉस आय बार P1 QX प्लस जे बार क्रॉस जे बार P1 QY प्लस जे बार क्रॉस के बार PY QZ प्लस आता इथं के बार क्रॉस आय बार PZ QX प्लस के बार क्रॉस जे बार PZ QY प्लस के बार क्रॉस के बार PZ QZ. याच्यामध्ये मला अडचण असावी असं मला वाटत नाही. ओके, काही मी स्ट्रेट करत थोडं पुढे गेलं फक्त हे डिस्ट्रीब्यूट करत गेले आपण आणि प्रत्येकाचा क्रॉस प्रोडक्ट घेत गेले. आता मगाशी मी तुम्हाला ही कॅरेक्टरिस्टिक आधीची चौथी कॅरेक्टरिस्टिक आधी काय एक्सप्लेन केली त्याचं तुम्हाला इथे उत्तर कळेल. काय बघा, आय बार क्रॉस आय बार, जे बार क्रॉस जे बार, के बार क्रॉस के बार ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 येतो मगाच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये. आणि आय जे आय क्रॉस जे के, जे क्रॉस आय जे क्रॉस के आय नाही का, मी इथं दाखवलेलं आय जे के. आय जे चा क्रॉस प्रोडक्ट के येणार, जे के चा आय येणार आणि के आय चा काय येणार जे येणार. आणि उलटे केलं की तेच राहणार, राहिलेलं येणार फक्त साइन कुठलं देतो आपण मायनस. मग इथे आपण त्याचं अप्लिकेशन करूया. कसं होईल बघा, विच इज इक्वल टू बघा आय क्रॉस आय, बाकी px qs काही पण असू द्या, आय क्रॉस आय 0 म्हणजे पहिली टर्म 0, आय क्रॉस जे के के बार आणि px qy प्लस आय क्रॉस के मायनस होणार. हा म्हणजे मायनस जे बार आणि काय होईल इथं px qz. बरोबर ना, लक्ष द्या. हेच आपण एक एक चाललंय थोडं. आता इथं जे क्रॉस आय उलट आहे म्हणजे मायनस के py qx बरोबर प्लस जे क्रॉस जे सरळ 0 आणि जे के तर प्लस आय बार py qz प्लस थांबा, प्लस काय मायनस नंतर बघू. इथं आला आपण के इंटू आय, बघा के इंटू आय उलट चालला तरी म्हणजे मायनस जे बार pz qx के टू जे म्हणजे मायनस आय बार pz qy प्लस के इंटू के 0 येणार. कळतंय का बघा, एकदम सिंपल आहे. फक्त आपण डोक्यात ठेवायचं व्यवस्थित काय काय करायचंय ते. आता मला ही जी टर्म मिळाली ती मी थोडी व्यवस्थित इथं लिहितो. काय लिहितो बघा इथं मी, तर 0 मला इथं लिहिता येईल के बार px qy माइनस जे बार px qz माइनस के बार py qx प्लस आई बार py qz माइनस जे बार pz qx माइनस आई बार pz qy. आता इथं थोडं अजून कॉमन काढायचा प्रयत्न करतो. माझ्याकडे टर्म किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. तर आई बारच्या टर्म मी एकत्र लिहितो. आई बार बघा ह्या दोन टर्म आहेत, ही आणि ही आई बार. आणि पॉझिटिव्ह टर्मचं मी कोएफिशिएंट आधी लिहितो म्हणजे जरा सोपं पडेल. मला काय मिळेल तर py qz मायनस pz qy. कळतंय का. आता जे बार बघा जे बारच्या दोन टर्म आहेत, मग मी काय करतो इथं जे बार इथं आपल्याकडे जे बार मायनस जे बार कधी आला
ह्याचं ना I इंटू के म्हणून मायनस जे बार, आणि इथं मायनस जे बार कसा आला के इंटू I म्हणून मायनस जे बार आला. तर जे बार कॉमन काढूया, मायनस जे बार, काय चुकले का बघा, आय जे आय के के आय, हा इथं प्लस येणार बरोबर, हा इथं प्लस येणार आपलं. मग काय होईल इथं बघा, म्हणजे ही टर्म प्लस आहे. आता मी मायनस जे कॉमन काढला, काय कॉमन काढला मायनस जे, मग ही पॉझिटिव्ह टर्म होईल कारण तिचं मायनस ऑलरेडी बाहेर काढले. मी इथं लिहितो पी एक्स क्यू झेड आणि ही पॉझिटिव्ह आहे ती निगेटिव्ह लिहितो मायनस पी झेड क्यू एक्स. म्हणून मागाशी म्हटलं थोडं लक्ष ठेवा, कारण हे सगळं असं फळ्यावर असलं माझं पण एखादं साईन चुकण्याची शक्यता असते, आणि चूक असली ती चूक प्रामाणिकपणे माणसानं कबूल करावी. ठीक आहे, तर इथं आपलं साईन चुकलेलं. ठीक आहे, मग आता आपण ते करेक्ट केलं. आता बघा ह्या के बारच्या दोन टर्म आहेत, मी प्लस के बार कॉमन काढतो, प्लस के बार मला असं लिहितं का बघा पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स, मायनस पी वाय क्यू एक्स. आता हे जे एक्सपान्शन आहे, हे एक्सपान्शन आपल्याकडे एक डिटर्मिनंट म्हणून एक भाग आहे. तुम्ही आता त्याला नेमकं काय म्हणता, मला 10वी पर्यंत तुमचं झालंय का नाही ते पण मला माहित नाही. तुमच्या काही गणित सिलेबस मी 10वीचा बघितलेला नाही, म्हणजे पुस्तक बघितलं असलं तर असं डिटेल कशाला वाचले. तर हे जे एक्सपान्शन आहे ते डिटर्मिनंटचं एक्सपान्शन आहे. डिटर्मिनंट शब्द काय केलंय का इंग्लिश मीडियम, हा तर कसलं डिटर्मिनंट, बघा हा डिटर्मिनंट असतो की ज्याच्यामध्ये मी इथं लिहितो आय बार जे बार के बार, आणि इथं लिहितो मी पी एक्स पी वाय पी झेड, आणि इथं लिहितो मी क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. ह्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन आहे, हे एक्सपान्शन आहे. तुम्हाला वाटलं तर मी एक्सपान्शन समजून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. काय करायचं असतं, बघा पहिला रो पहिला कॉलम, हा त्यातला मी आय बार लिहिला आणि यांना ओमिट करायचा. मग राहिले काय, याच्या राहिले काय, त्यांचा असा तिरकगोला करायचा कसा पी वाय क्यू झेड मायनस क्यू वाय पी झेड. आली का तर क्यू वाय पी झेड बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. आता मधल्या टर्मला जाताना मायनस न जायचं, मी तर मायनस जे बार. आता याला आणि याला वरचा नेहमीच ओमिट होणार, फक्त कॉलम कुठला ओमिट करायचं ते ठरवायचं. बघा आता हे 1 2 3 4 राहिले, तर ते कसं असतं पी एक्स क्यू झेड मायनस क्यू एक्स पी झेड. बरोबर, बघा बरं पी एक्स क्यू झेड मायनस क्यू एक्स पी झेड प्लस के बार. आता हा रो ओमिट केला, त्याचा कॉलम ओमिट करायचा, राहिले का नाही हे 4. मग काय होईल पी एक्स क्यू वाय मायनस क्यू एक्स पी वाय, पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स. तर हे डिटर्मिनंट आहे, मॅथमॅटिक्स मधला भाग आहे. तुम्हाला तो समजेल किंवा मॅडम शिकवतील, तुम्हाला मॅथ्स मध्ये होईल किंवा कदाचित 10वीला झाला असेल. तर हे डिटर्मिनंट म्हणजे मला काय सांगायचं इथं, मी हे स्क्रॅच करतो, तुम्हाला हे जे एक्सपान्शन मिळालं ते डिटर्मिनंटचं मिळालं. कसं आय बार जे बार के बार पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. कळते का, म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार, पी बार क्रॉस क्यू बार हा कसा मांडणार तुम्ही ह्या डिटर्मिनंटच्या साईडला. काय आपण स्केलर प्रॉडक्ट कसा मांडलेला, तर पी बार डॉट क्यू बार म्हणजे पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय डॉट प्रोडक्ट टाकला प्लस पी झेड क्यू झेड. तसं हे डिटर्मिनंटच्या साईन आपल्याला म्हणता येतं की आपल्याला फॉर्म्युला पुढं वापरायचं. येते लक्षात. तर ही आपली 5वी कॅरेक्टरिस्टिक आहे आणि शेवटची 6वी कॅरेक्टरिस्टिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. मला हे पुसावं लागेल. बघा काय 6वी कॅरेक्टरिस्टिक माझ्याकडे इथं, तर द मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज न्यूमेरिकली इक्वल टू द एरिया ऑफ ए पॅरलॉग्राम whose adjacent sides represents the two vectors. म्हणजे काय बघा, समजा मी असं म्हटलं की माझ्याकडे p बार हा एक वेक्टर आहे, p बार हा एक वेक्टर आहे आणि q बार हा एक वेक्टर आहे. तर ह्या दोन वेक्टर्सना तयार झालेला आपण जर पॅरलॉग्राम तयार केला,
हा पॅराग्राफ तयार केला, म्हटलं तर नाव घेऊ ए बी सी डी, की ज्याच्यामध्ये ए बी म्हणजे पी बार आहे, ए डी म्हणजे क्यू बार आहे. मग ह्या पॅराग्राफचा एरिया पी बार क्रॉस क्यू बार म्हणजे एरिया ऑफ पॅरलोग्राम whose लिहूनच काढतो म्हटलं तर adjacent sides are two vectors. आता कसं बघा मला सांगा, हे अँगल थीटा असला तर तुम्ही पॅरलोग्रामचं एरियाचं सूत्र काय सांगता, त्याचा बेस इंटू हाईट म्हणून म्हटलं तर डायरेक्ट हाईट, बेस इंटू हाईट. मग कशी हाईट काढणार, तर इथून आपण इथं परपेंडिक्युलर टाकला, बरोबर आहे, इथून परपेंडिक्युलर टाकला तर ही जी बाजू येईल ना ए बी सी डी ई म्हणतो वाटलं तर ए कशी काढणार आहे तुम्ही बघा, मी इथं साइन ए डी ई ट्रायंगल ए डी ई मध्ये मी काय करतो, साइन थीटा इज इक्वल टू लिहितो. साइन थीटा म्हणजे काय असणार आहे बघा, समोरची बाजू डी फ्रंट साइड आणि काय करता येईल आपल्याला, तर आपला हायपोटेनियस एडी घेता येईल, बरोबर आहे. आणि मग डी म्हणजे काय होईल तिथं एडी साइन थीटा, त्याच मी क्यू साइन थीटा म्हणतो, क्यू साइन थीटा. आणि आपल्या एरियाचं सूत्र काय बघा, एरिया इज इक्वल टू मी म्हटलं ए बी इंटू बी म्हटलं. आता ए बी म्हणजेच पी बार आहे पी, आणि डी म्हणजे काय माझ्याकडं क्यू साइन थीटा आहे. आला काय एरिया पी क्यू साइन थीटा, ही मॅग्निट्यूड आहे. आता डायरेक्शनचा आपण आता विचार करत नाही, फक्त एरिया काढतोय ना आपण, एरिया ही स्केलर क्वांटिटी आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे त्या पॅराग्राफ ज्या दोन व्हेक्टर्सने तयार झाला त्या पॅराग्राफचा एरिया म्हणजे त्याचा क्रॉस प्रॉडक्ट आहे. अशा आपण 6 कॅरेक्टरिस्टिक बघितलेले आहेत. मला असं वाटतंय तुम्हाला हे सगळं कळालेलं असावं. थँक्यू.